नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सुझलॉन एनर्जी या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बघणार आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळणार आहेत। त्यानंतर तुम्ही सिक्वेन्सनुसार सुद्धा बघू शकता, सप्टेंबर, जून, सप्टेंबर। सुझलॉन एनर्जी या कंपनीने सप्टेंबर 2025 या दुसऱ्या तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे 3897 करोड। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता 3165 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता 2121 करोड। म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला वाढ बघायला मिळतेच, परंतु इयर ऑन इयरमध्ये जर आपण पाहिलं तर मोठी जंप आपल्याला रेव्हेन्यूमध्ये बघायला मिळते। त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू कमवला त्यासाठी कंपनीला जो खर्च झाला तो तुम्ही इथं बघू शकता। सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीला जो खर्च झाला तो आहे 3334 करोड। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा खर्च होता 2705 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च झाला होता 1919 करोड। म्हणजे रेव्हेन्यू वाढला तसा खर्च सुद्धा आपल्याला वाढताना बघायला मिळाला आहे। त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट करून कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ते आपल्याला बघायला मिळते 1279 करोड आणि पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं 324 करोड। त्यानंतर वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं 200 करोड। म्हणजे इयर ऑन इयर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये मोठी वाढ आपल्याला बघायला मिळते आणि क्वार्टर ऑन क्वार्टरमध्ये सुद्धा कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला वाढ बघायला मिळते। कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला वाढ बघायला मिळते त्यामागचं कारण म्हणजे कंपनीला 718 करोडचा टॅक्स परत सरकारकडून रिटर्न मिळाल्यामुळं नेट प्रॉफिटमध्ये कंपनीच्या वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। त्यानंतर कंपनीचा EPS जर आपण चेक केला तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा EPS आहे 0.93। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा EPS होता 0.24 आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा EPS होता 0.15। म्हणजे इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीच्या EPS मध्ये सुद्धा आपल्याला मोठी वाढ बघायला मिळते। म्हणजेच एकंदरीत सुझलॉन एनर्जी या कंपनीचे जे आकडे आहेत ते एकदम स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळत आहेत। आता मार्केट या आकड्यांचं कशा प्रकारे स्वागत करतं ते बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरचा स्टेक इथं कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। 11.75चा स्टेक 11.73 इतका झालेलं दिसून येते। त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरने सुद्धा त्यांचा स्टेक इथं कमी केल्याचं बघायला मिळते। 23.02चा स्टेक 22.70 इतका झाल्याचं दिसून येत आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा त्यांचा स्टेक इथं कमी केल्याचं बघायला मिळते। 10.17चा स्टेक 10.14 इतका झाल्याचं पाहायला मिळते आणि या तिन्ही मोठ्या प्लेयरने जो विकलेला स्टेक आहे तो खरेदी करणारा प्लेयर आहे पब्लिक। तर ही होती आपली सुझलॉन एनर्जी या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।